नमस्कार, मी प्राजक्त तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय. आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. त्यामुळे ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय. आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार असून राज्यात नव्या युतीचा उदय होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत या युतीची घोषणा केली जाणार आहे. या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती, मात्र जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत शिवतीर्थ स्मृतीस्थळावरून जोडले गेलेले आहेत. सुमित, ज्या क्षणाची शिवसैनिक मनसैनिक गेल्या बऱ्याच महिन्यांपासून वाट बघत होते, युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय. आज युती निश्चित होणार आहे किंवा तशी घोषणा होणार आहे, काय अपडेट? बाळासाहेब हयातीत असताना दोन बंधू विभक्त झाले आणि दोन राजकीय वेगळे पक्ष झाले. जे बाळासाहेब हयातीत असताना झालं नाही ते आता इतक्या वर्षानंतर होत आहे. ते म्हणजे दोन बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि त्यामुळेच बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही बंधू आधी येतील आणि त्यानंतर अभिवादन केल्यानंतर युतीची घोषणा करतील. आणि त्यासाठी ही सगळी तयारी आपण बघतोय सध्या सुरू असलेली इथे, म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ही जय्यत तयारी सध्या सुरू झाली आहे. काल एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही नेते इथे आलेले होते. त्यांनी आधी स्मृतीस्थळावर येऊन इथे अभिवादन केलेलं होतं आणि म्हणून काही जी तयारी केलेली होती, फुलांच्या माळा होत्या, त्या फुलांच्या माळा इथून आता हटवण्यात आलेल्या आहेत आणि सगळे स्वच्छता दरवेळेला जी केली जाते ती आता देखील करतात. आप्पा, काय सध्या कशी तयारी सगळी सुरू आहे? फुलांच्या माळा आधी लागलेल्या त्या काढलेल्या आहेत? हो, काल काही सरकारचे मंत्री वगैरे येऊन गेले, तर आता ती शिळी फुलं होती. आमचे पक्षप्रमुख येत आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी ही ती इथे तयारी चालू आहे. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे ही समस्त मराठी जनांची किंवा शिवसैनिक मनसैनिकांची इच्छा होती. आज ते पूर्ण होते. एकदम म्हणजे त्याला राज्यातल्या मराठी माणसाच्या त्यांना शब्द नाही आहेत काय बोलावं हे. ही तमाम राज्यातील किंवा भारतातील तमाम सगळ्या इवन तुम्ही काल सोशल मीडियाला एका गुजराती माणसाचा व्हिडिओ देखील पाहिला आहे. त्यांनी देखील आवाहन केलं आहे की मराठी माणसांनी एकत्र या. इवन नॉन जे मराठी आहेत त्यांनी पण एकत्र या. UP किंवा दुसरे इतर कोणी समाज आहे त्यांनी पण एकत्र येऊन दोन भावांना आता ही वेळ आलेली आहे मदत करायची. आता आज 12 वाजता युतीची घोषणा होईल. मी 1 तारखेला शिवतीर्थाच्या आसपासच बोललो होतो की योग्य वेळ येईल तेव्हा हे दोन भाऊ एकत्र येऊन निर्णय घेतील. हे माझं वाक्य. आज योग्य वेळ आलेली आहे. विरोधकांना काय काय तयारी करणार आहात तुम्ही? ते आता ही साफसफाई नेहमीची जी मी करतो ती, आणि बाळासाहेबांना अभिवादन करून उद्धव साहेबांना, राजसाहेबांना. आजच्या ह्या सगळ्या माळा तुम्ही काढलेल्या आहेत, मग आता काही नवीन माळा आज, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे शिवसैनिक. लावणार थोडा शॉर्ट पिरियड आहे, पण जेवढं करता येईल साहेबांचे स्वागताची तयारी तेवढी आम्ही करणार आहोत. तर ही सगळी तयारी आपण बघतोय सुरू झालेली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे येतील आणि त्यानंतर युतीची घोषणा करण्यासाठी ते पत्रकार परिषद घेतील आणि त्यासाठीच ही तयारी सगळी सुरू असलेली आपण बघतोय. काल इथे एकनाथ शिंदे आलेले होते आणि त्यावेळेला सजावट सगळी करण्यात आलेली होती. ही सजावट आता शिवसैनिकांनी, आप्पा पाटलांनी काढलेली आहे आणि आता नवीन सजावट केली जाते, स्वच्छता सगळी केली जाते. याच क्षणाची आपण गेल्या कित्येक काळापासून वाट पाहत होतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.